नमस्कार मित्रांनो. नुकतीच अरविंद केजरीवाल यांची दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्दोष सुटका केलेली आहे. हे एखादा व्यक्ती समाज कल्याणाचं, समाज उत्थानाचं जर काम करत असेल, तर ही व्यवस्था त्याला कशा पद्धतीने त्रास देते, हे आपण या सध्याच्या प्रकरणामधनं बघतोय. अक्षरशः त्यांना मीडियावर बोलताना अश्रू अनावर झाले. म्हणजे त्या व्यक्तीला इतक्या भार त्रास दिला जातो. लक्षात घ्या, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. विचार करा, जेव्हा देश स्वातंत्र्य नव्हता, देशातल्या नागरिकांकडे संविधान नव्हतं, मूलभूत हक्क नव्हते, त्यावेळेस एक व्यक्ती समाज उत्थानाचं काम करतो, ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांना या व्यवस्थेनी किती त्रास दिला असेल. एक त्यांच्या आयुष्यातली घटना सांगतो. जेव्हा डॉक्टर बी आर आंबेडकर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधनं लॉची डिग्री घेऊन येते, त्यावेळेस इंग्रज त्यांना म्हणते की तुम्ही खूप प्रसिद्ध आणि कायदे तज्ञ वकील आहात, तुम्हाला अँबेसिडर देतो, बंगला देतो, मस्त मुंबई हायकोर्टामध्ये न्यायाधीश व्हा आणि थाटामाटात राहा. डॉक्टर बी आर आंबेडकर काय उत्तर देते त्यांना? माझा समाज 5 वर्षापासून खितपत पडलेला आहे. माझ्या समाजाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये. जोपर्यंत मी माझ्या समाजाला न्याय देणार नाही, तोपर्यंत तुमची लाचारी पत्करणार नाही. हे त्यांचं इंग्रजांना उत्तर होतं. नंतर त्यांना संसार चालवायचा होता, परपंच पुढे न्यायचा होता. त्यासाठी त्यांनी सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. परंतु त्यांनी इंग्रजांची लाचारी पत्करली नाही. या घटनेतून आपल्याला हाच मेसेज घेता येतो की एज्युकेशन इज नॉट फॉर ओनली एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट इज नेसेसिटी फॉर लाईव्हलीहूड, बट एज्युकेशन नॉट ओनली फॉर एम्प्लॉयमेंट. एज्युकेशन इज फॉर एनलाइटमेंट. Education through improve your observation power and you become a great personality. That is the main objective of education. And Dr. B.R. Ambedkar also say that education is the milk of a tigress. Who will one consume? He can't stay without roaring.